गोदावरी अर्बन को-ऑप बँकेच्या 45 शाखेचा स्थलांतर सोहळा संपन्न. गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ऑफ लिमिटेड नाशिक यांच्या मार्केट यार्ड जवळ असलेल्या 45 शाखेच्या नवीन ठिकाणी स्थलांतर सोहळा शनिवार दिनांक 15 मार्च 2025 रोजी गाळा नंबर 19 ड्रीम कॅसल सिग्नल मखालाबाद रोड पंचवटी या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सत्यनारायण व गणेश पूजनाने करण्यात आली आहे. यानंतर दुपारी 11 वाजता आमदार राहुल ढिकले, मराठा विद्या प्रसारक अध्यक्ष सुनील ढिकले, माजी सरचिटणीस निलिमाताई पवार यांच्या हस्ते भव्य उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अमृताताई पवार, उपाध्यक्ष वसंत खेरणार, संचालक प्रणव पवार यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी महापौर अशोक मुर्तडक, शिवसेना नेते सुनील बागुल, माजी उपमहापौर गुरमीत बग्गा, माजी नगरसेवक कमलेश बोडके, जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी, सहकार भरती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अजय ब्रह्मेचा, विश्वास बँक संस्थापक विश्वास ठाकूर, म्हाडा अध्यक्ष रंजन ठाकरे, माजी स्थायी समिती सभापती शरद कोशिरे, सामाजिक कार्यकर्ते नरेश पाटील, माजी संचालक सचिन पिंगळे, माजी नगरसेविका सुनीता पिंगळे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सोनवणे, माजी नगरसेविका नंदेडी बोडके, सामाजिक कार्यकर्ते अनिल भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. आज गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची आमची पंचवटी ब्रांच ही आम्ही स्थलांतर करून मखमलाबाद रोड ड्रीम कॅसल इथे आणलेली आहे. सगळ्या ग्राहकांना सोयीस्कर व्हावं, त्यांना इथे त्यांचे असलेले खाते, डिपॉझिट, त्यांनी घेतलेले शेअर्स हे त्यांना सोयीस्कररित्या त्यांना इथे ऑपरेट करता यावे. त्याचबरोबर इथे असलेलं मार्केट, हे सगळं मार्केट आम्हाला इथे डिपॉझिट्स कसे वाढतील, लोन कसे वाढतील, हेही आम्हाला यामध्ये बिझनेस वाढवता येईल. त्यामुळे आम्ही हे लोकांच्या सोयीसाठी हे इथे स्थलांतर केलेलं आहे. मी आपल्या निमित्ताने आवाहन करते की इथे अधिक खाते, अधिक डिपॉझिट, अधिक लॉकर्स हे सगळं इथे आपण उघडावं, हीच मी सर्वांना विनंती करते. धन्यवाद. आज 15 मार्चच्या या शुभ दिवशी, शुभमंगल प्रसंगी आज गोदावरी बँकेच्या पंचवटी शाखेचं स्थलांतर आम्ही पंचवटी भागातच मखमलाबादच्या सिग्नलच्या कॉर्नरवर एका नवीन जागेमध्ये करीत आहोत. आज या निमित्ताने अनेक पाहुणे या ठिकाणी आलेत. त्या सर्वांचं मी गोदावरी बँकेच्या वतीने स्वागत करतो. त्याचप्रमाणे या बँकेच्या वतीनं, या शाखेच्या वतीनं खातेदारांना, हितचिंतकांना, सभासदांना अतिशय चांगल्या पद्धतीची सर्व्हिस अधिकाधिक आधुनिकीकरणासह मिळावी या एका सदेतून आम्ही या शाखेचं स्थलांतर या ठिकाणी केलेलं आहे. 1995 अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर डॉक्टर वसंतराव पवार, माजी खासदार व माजी आमदार यांनी सुरू केलेली बँक केवळ नाशिककरांच्या आर्थिक गरजा परिपूर्ण कराव्यात या परिपूर्ततेसाठी या बँकेची स्थापना केली आणि आज बँक आपल्या 5 शाखांसह या अत्यंत सक्षम अशा पायावर उभी आहे. सिडको असेल, पंडित कॉलनी असेल, रविवार कारंजा असेल, पंचवटी असेल किंवा मालेगाव असेल, या 5ही शाखांच्या वतीनं आज नाशिककरांच्या किंवा परिसरामधल्या लोकांच्या आर्थिक गरजा भागवाव्यात या एका निखळ हेतूनं डॉक्टर साहेबांनी बँक सुरू केलेली होती. डॉक्टर साहेबांनंतर आदरणीय निलिमाताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली बँकेने वाटचाल केली व सध्या विद्यमान अध्यक्षा आदरणीय आर्किटेक्ट अमृताताई पवार व प्रणवदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व त्यांचे सहकारी हे आम्ही कार्यरत आहोत. आज या शाखेच्या वतीनं स्थलांतराच्या निमित्तानं मी सर्व हितचिंतकांचं, त्याचप्रमाणे सभासदांचं आणि खातेदारांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आधुनिकीकरणाच्या माध्यमातून अधिकाधिक चांगली सेवा सहकाऱ्यांना दिली जाईल याची खात्री देतो. धन्यवाद. आपल्या नाशिक जिल्ह्यातील गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक जी बँक आपल्या कैलासवासी शिक्षण महर्षी वसंतरावजी पवार साहेब यांनी जे छोटं रोपटं लावलं होतं, आदरणीय निलिमाताई, आमच्या ताई आणि प्रणवदादांनी त्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर करायचं आज ब्रीद हाती घेतलं आहे. आणि खरं पाहायला गेलं तर आज सहकारात चांगल्या बँकांची गरज आहे. कारण जिल्हा बँकेची परिस्थिती बघितली, इतर जर बघितली तर आज गोदावरी बँकेसारख्या विश्वासार्ह बँकेची सर्वसामान्य लोकांना गरज आहे. आणि ताईंना मी खरंच धन्यवाद देईल
की एखादी संस्था जेव्हा त्यांनी ताब्यात घेतात तर त्या संस्थेचं स्वतःच्या मुलाप्रमाणे संगोपन करून ती संस्था वाढवतात. तर आपण बघितलं की जेव्हा त्यांनी गोदावरी बँकेच्या हातात घेतली आणि ती आज ह्या एका उच्च स्थानी नेऊन ठेवली, तेव्हा त्यांचे कष्ट, त्यांचं स्वतःचं एक त्याच्यात जे महत्त्व आहे हे अधोरेखित होतं. आणि ताई 2.5 वर्ष झाले मी MVP बघतोय. पूर्वी डॉक्टर साहेब होते, नंतर 10 वर्ष तुम्ही होत्या. कधी या संस्थेवर एक कधी शिंतोडा उडाला नाही, कधी कुठल्या विवादात नाही. परंतु आज बघितलं तर सगळ्या पेपरमध्ये आज संस्थेची, समाजाची बदनामी होते. हे कुठेतरी ताई नसल्यामुळे असं होतं. हे सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण होते. आणि त्याच्यामुळे मी जास्त न बोलता, कारण हा माझा निवडणुकीनंतर पहिला कार्यक्रम आहे. मी सत्कार पण घेतला नव्हता, आजारी असल्यामुळे मी बाहेरच पडलो नव्हतो. 6 महिन्यांनी मी आज बाहेर पडलो आहे. आणि ते पण ताईंच्या जो मला शब्द आला त्याच्यामुळे मी खरंच ताईंना धन्यवाद देईल की एक चांगल्या कार्यक्रमाला मला बोलवलं, तिथे सत्कार केला. आणि गोदावरी बँकेच्या सर्व आमच्या अमृतताई असेल, प्रणव दादा असेल, यांनाही खरंच मी मनापासून शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून असं समाजकार्य घडावं. परमेश्वर त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.